आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो, म्हणून ही सेवा करायचं त्या ठिकाणी आम्ही निरपेक्षपणे आम्ही काम करत आहे. म्हणूनच मी माझ्या संस्थेचं नाव मी सेवेकरी सोशल फाउंडेशन दिले. आणि ह्या माध्यमातून आम्ही आता त्या ठिकाणी काम करत आहोत. ही जर 15 वर्ष जर आमदार जर होते तर तालुक्यासाठी तुम्ही काय केलं? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, रस्ते, लाईट, पाणी, समाज मंदिर, स्मशानभूमी बांधलं म्हणजे तुमचा तालुक्याचा विकास झाला का? हा बिलकुल विकास झाला नाही. दिलीप मोहिते 100% ह्या वेळेस निवडणुकीमध्ये पराभव होणार. स्थानिक प्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये कुठलंही बिलकुल लक्ष घातलेलं नाहीये. स्वतःची खिसे भरून घ्यायचे, यांनी तेवढंच काम आज ह्या इंडस्ट्रीसाठी केलं. या पाण्याचं कुठलंही नियोजन नाही, इंडस्ट्रीला पाणी बिलकुल मिळत नाही. हे पाणी फक्त जे काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सवाले आहेत त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं जातं. यांची निष्क्रियता त्या ठिकाणी दिसून येते आणि येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांना उत्तर देणार आहेत. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपण चर्चा करतोय. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड भोसरी या 3 विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण प्रामुख्याने आतापर्यंत चर्चा करत होतो. आता पुणे जिल्ह्यातील अन्य मतदारसंघ जे आहेत आजूबाजूचे, तिथे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात आपण बोलणार आहोत. त्यांचे नेमके काय प्लॅन आहेत, ते निवडणुकीला उभे राहत आहेत, त्याच्यामागची कारणं काय, कोणकोणत्या पक्षातून वगैरे वगैरे. आज प्रामुख्याने आपण आपल्या शेजारचा जो मतदारसंघ आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ, खेड तालुका, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. खेड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी स्पर्धा आहे. तिथे खेड विधानसभा मतदारसंघ हा खेड आळंदी असा कंबाईन आहे. त्या तालुक्यामध्ये खेड, आळंदी, चाकण ही 3 मोठी गावं आहेत. आतापर्यंतच्या राजकीय पार्श्वभूमी ह्याच्यामध्ये साहेबराव सातकर, साहेबराव बुट्टे पाटील, नारायण पवार, आता दिलीप मोहिते, यापूर्वी एक दिवंगत आमदार सुरेश गोरे शिवसेनेचे, हे होते आतापर्यंतची राजकीय पार्श्वभूमी आहे. हा तालुका तसा पाहिलं तर शरद पवार यांना मानणारा तालुका आहे. मध्येच काही याच्यामध्ये ब्रेक घेऊन थोडं शिवसेनेची मला वाटतं त्याच्यामध्ये आमदारकी आली. अदरवाईज या तालुक्यामध्ये संपूर्ण अगदी भीमाशंकरच्या पासून तर आळंदीपर्यंत संपूर्ण हा जो तालुका आहे, यातल्या राजकीय घडामोडी आपण पाहिल्या आतापर्यंतच्या, म्हणजे तालुका पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, शरद पवारांना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांच्या मागे आजही उभा आहे. या तालुक्यातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जे प्रमुख इच्छुक स्पर्धक आहेत, ते तयारी करतायत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने सुधीरजी मुंगसे हे तयारी करतायत. आपण त्यांना पाचारण केलंय. मुंगसे साहेब, आपलं स्वागत आहे. सुधीरजींचा थोडक्यात परिचय मी असा देतो. सुधीर विठ्ठल मुंगसे हे तसे मूळचे शेतकरी कुटुंबातील आहेत. केळगाव, आळंदी केळगाव हे त्यांचं मूळ गाव. तिथे शेती व्यवसाय आहे. परंतु पिंपरी चिंचवड शहरातील एकीकडे ज्यांनी राज्य केलेलं आहे, 2 टर्म आमदार राहिलेले आहेत, विलास शेठ लांडे, माजी महापौर, पिंपरी चिंचवड शहरातील एक मोठं प्रस्थ, त्यांचे ते जावई आहेत. आता खेड तालुक्यामध्ये विधानसभेसाठी ते तयारी करतायत. पण यापूर्वी आतापर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये विलास शेठ लांडे पाटील यांच्या महापालिका असू द्या, आमदारकी असू द्या, किंवा खासदारकीची एक टर्म असू द्या, खासदारकीची निवडणूक लोकसभेची लढवली शिरूर मतदारसंघातून, ती टर्म असू द्या, ती संपूर्ण राजकीय जी फळी होती, राजकीय त्यांच्या ज्या घडामोडी होत्या, आतले आपण ज्याला बॅक ऑफिस म्हणतो, ते बॅक ऑफिस संपूर्ण ते स्वतः सांभाळायचे. त्यामुळे राजकारणामध्ये ते तसे नौखे बिलकुल नाहीत. त्यांचं दुसरं विशेष एक आहे, ते राजकारणात त्यांना थोरली सगळी माहिती आहे. परंतु आजही शेतकरी असूनही उद्योजक म्हणून त्यांनी केलेलं काम हे फार उल्लेखनीय आहे. ॲटोलाईन ही जी इंडस्ट्री आहे, जवळपास 1000 कोटीची उलाढाल आहे. 3000 कर्मचारी तिथे काम करतात. देश विदेशामध्ये त्यांची कार्यालय आहेत. त्या उद्योजकाचे ते संचालक आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती त्या उद्योगाच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे उद्योजक आहेत, शेतकरी आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते. आणि आता नवीन मी सेवेकरी फाउंडेशन, सोशल फाउंडेशन या नावाने त्यांनी जे फाउंडेशन सुरू केलं, त्या फाउंडेशनच्या वतीने खेड तालुक्यामध्ये त्यांनी गेल्या 2-4 वर्षामध्ये जे उपक्रम राबवले त्याच्यामुळे त्यांचं नाव विशेष चर्चेमध्ये आलेलं आहे. सर्वात मोठ्या बैलगाडा स्पर्धा त्यांनी खेड तालुक्यामध्ये घेतल्या. त्या स्पर्धा खेड तालुक्यातच नाही तर खेड, आंबेगाव, जुन्नर हा संपूर्ण जो पंचक्रोशी आहे
त्या पंचक्रोशीमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याशिवाय खेड तालुक्यामध्ये बेरोजगार युवकांसाठीचा एक रोजगार मेळावा त्यांनी घेतला, त्यालाही फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय त्यांनी आरोग्य शिबिरं 3 ठिकाणी घेतली होती, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम फार मोठ्या प्रमाणात राबवतात. आता आषाढी वारीसाठी जवळपास 15,000 तिथल्या ज्येष्ठांना त्यांनी पंढरीची वारी करून आणली आहे. अशा प्रकारे सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे. अत्यंत निरपेक्ष, राजकारणातून कुठला व्यवसाय किंवा धंदा करायचा असा त्यांचा बिलकुल हे नाही. केवळ सामाजिक दृष्टिकोन याच्यातून ते राजकारण हे एक सेवेचं माध्यम आहे. या हेतूने एक नवी कोरी पाठी राजकारणातली म्हणून आज त्यांच्याकडे लोक पाहत आहेत आणि खेड तालुक्यामध्ये लोक नवीन पर्याय शोधत आहेत. तो पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सुधीरजी, मला वाटतं तुम्ही राजकारणात आलात, तुमचं स्वागत आहे. राजकारणात चांगल्या लोकांची नितांत गरज आहे. मला पहिला प्रश्न असा आहे, राजकारणाच्या ह्या सगळ्या धबडग्यामध्ये आता खेड तालुक्याचं राजकारण आपण पाहिलं तो दिलीप मोहिते हे जिल्हा परिषद, नंतर आता 3 टर्म आमदारकी, एक दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंतच्या ज्या त्यांची स्टेटमेंट्स किंवा त्यांचं काम हे सगळं जर पाहिलं तर त्यांना तुम्ही फाईट करण्यासाठी मला लक्षात आलं नाही की नेमकी तुमची आमदारकी कशी काय डोक्यात आली. नाही, काय माहिती का, प्रथमतः आम्हाला राजकीय वारसा हा 100% आहे. गेल्या 25-30 वर्षाचा ह्या राजकारणामधला अनुभव आहे. आणि खेड तालुक्यामध्ये आमचा जन्म झाला, आम्ही लहानाचे मोठे तिथे झालो. आम्ही शेतकरी कुटुंब, संप्रदायाला धरून आम्ही पंढरपूरची नित्यनेमाची वारी आम्ही सर्व घरातील मंडळी करत असतो. आणि हे करत असताना मनामध्ये अशी कुठेतरी खंत निर्माण होत होती. गेली कित्येक वर्ष झाले ह्या तालुक्यामध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे. ती कुठली डेव्हलपमेंट झालेली आहे, जी कुणी डेव्हलपमेंट केलेली आहे, तर हे मी सर्व तुम्हाला एक एक गोष्टी तुम्हाला मी सांगत जाणार आहेत. परंतु आपल्या खेड तालुक्यामध्ये एवढा निधी उपलब्ध होतो, परंतु हा निधी जातो कुठं, आणि तो जात असताना जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. आज पिंपरी चिंचवड शहर तुम्ही पाहताय, पैसे आहेत, डेव्हलपमेंट झालेत. आमच्या तिकडे सुद्धा पैसे खूप आहेत, पण डेव्हलपमेंट नावाचा प्रकारच नाहीये. जे विकास म्हणजे काय, विकास म्हणजे काय, फक्त रस्ते, फक्त लाईट, फक्त पाणी म्हणजे विकास होत नाहीये. तुम्ही लोकांच्या हिताचं काय केलेलं आहे, तर हे जर तुम्ही कुठलं जर ठोस भूमिका घेऊन जर तुम्ही कुठल्या राजकारणात उतरले असतील, तुमच्याकडे जर कुठली पदं असाल, मी आमदारकी केली, दिलीप मोहितेंनी 15 वर्ष आमदारकी भोगली, बरोबर, पण अशी ठोस कुठली कामं त्यांनी केलीत का? असलं एकही ठोस काम त्यांच्याकडनं कुठलं झालेलं नाही. म्हणून कुठंतरी असं आम्हाला असं वाटतं की बाबा आपला सारखा एक तरुण युवा उद्योजक म्हणा, एक शेतकरी म्हणा, आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. म्हणून ही सेवा करायचं त्या ठिकाणी आम्ही निरपेक्षपणे आम्ही काम करत आहे. म्हणूनच मी माझ्या संस्थेचं नाव मी सेवेकरी सोशल फाउंडेशन दिले. आणि ह्या माध्यमातून आम्ही आता त्या ठिकाणी काम करत आहोत. पण नाही, तुम्ही ह्यांना पुरून कसे काय उरणार? यांच्याकडे साम दाम दंड भेद सगळ्या प्रकारची यंत्रणा आहे. तुम्ही अत्यंत स्वच्छ भावनेने याच्यामध्ये उतरलात. हे संपूर्ण चित्र जर पाहिलं तर तुम्ही टिकाव कसे काय धरणार? हे साम दाम दंड हे जसे त्यांच्याकडे आहेत तसे वेळेला आम्ही पण करू शकतो. परंतु संप्रदायाची वसा आणि वारसा आमच्या कुटुंबाला फार मोठा लाभलेला आहे. आम्ही सगळी लोक पाहिलेली आहेत समाजामध्ये गेली 30 वर्ष. त्याच्यामुळं ह्या गोष्टीला आम्ही बिलकुल भीक घालत नाहीये. आम्ही कोणाला भीत नाही, आम्ही कोणाला घाबरणार नाही. आणि ज्यांना कोणाकोणाला त्या ठिकाणी आमच्या समोर अशा गोष्टी ज्या मांडायच्यात त्या त्यांनी आमच्या समोर मांडाव्या. त्यांना आम्ही उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत. परंतु लोकांच्या हितासाठी लोक आज विचार करतात की बाबा आता ह्या तालुक्यामध्ये बदल घडायला हवाय. बदल कोण घडू शकतं, हे बदल कोण घडू शकतं? आम्ही गेल्या 1 वर्षामध्ये ते मी जनतेला सिद्ध करून दाखवले की मी बदल घडू शकतो. मी प्रामाणिकपणे तुमची सेवा करणार आहे. माझा स्वतःचा कुठलाही त्याच्यामध्ये हेतू नाहीये. मी राजकारणामध्ये येऊन मला माझी पोटाची खळगी भरायची नाहीये. मला त्याच्यामधून आर्थिक लाभ मला बिलकुल नकोय. हे मला लोकांना सांगावं लागत नाही, लोक सांगत असतात. अच्छा, लक्षात घ्या, लोक सांगतात की बाबा तुमचं काय आर्थिक काय याच्यावरून काय आलेलं नाही, मला कुठलं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाही, मला कुठली माथाडी घ्यायची नाही, किंवा मला कुठल्या कंपनीमध्ये स्क्रॅप उचलायचं नाही. म्हणून ह्याच्यामध्ये कुठलाही आर्थिक लाभ त्या ठिकाणी ह्या राजकारणामध्ये मी बिलकुल घेणार नाहीये. आणि जे तालुका पाहतोय आज कित्येक वर्ष झाले, ह्या 15 वर्ष झाले तालुक्यामध्ये आपण पाहतोय
की जो विकास व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीनं लोकांना ट्रीटमेंट केली जाते, ज्या माणसांचे उद्योग व्यवसाय आहेत, आज लोक तुम्ही जे म्हणता ना हे शाम दाम दंड, लोक फक्त भीतीपोटी लोक आज शांत बसलेली आहेत. अरे बापरे, लक्षात घ्या, लोक एवढी घाबरलेली आहेत की तुम्ही किती पण लोकांना प्रयत्न करा की तुम्ही माझ्या पाठीमागे राहा, परंतु लोक आता योग्य ठिकाणी योग्य माणसाच्या पाठीमागे उभे राहणार आहात. कारण की का मी तुम्हाला सांगतो, आज यांचं पारंपरिक पद्धतीचं राजकारण चालू आहे. अच्छा, यांचं राजकारण पारंपरिक पद्धतीचं राजकारण म्हणजे काय, ह्यांनी काय करायचं, गावातली ठराविक 2 माणसं त्यांची पकडायची, त्या 2 माणसांना ती जबाबदारी द्यायची. मग त्या 2 माणसांनी काय करायचं, पूर्ण तो गावगाडा चालवायचा. बरं. आणि तेच चालवत असताना त्यांनी तिथे हुकुमशाही करायची. मग मी आमदारांना हे सांगल, मग तुझं हे बंद पाडल, तुझी क्रेशर बंद पाडल, तुझा ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या कंपनीमधून तुझा बंद पाडल, तुझे कॅन्टीन आहे तुझे कॅन्टीन बंद पाडल. मग ह्या भीतीपायी लोक दबून राहतात. आम्हाला कोणाची वाईटपणा नको बाबा, पण ह्या सगळ्या गोष्टीला लोक आता त्रासलेली आहेत. लोक आता फक्त बोलत नाहीये, पण वेळ येऊ द्या, लोक 100% ह्या गोष्टीचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे दिलीप मोहित्यांचा घडा भरला, मग घडा भरला नाही. दिलीप मोहिते 100% ह्या वेळेस निवडणुकीमध्ये पराभव होणार. काय बोलताय तुम्ही, एकदम आता इतकं कॉन्फिडन्स कसं काय बोलताय? एक आहे हे तुम्हाला मी आता छाती ठोकपणे आज पीसीबी लाईव्हच्या समोर मी तुम्हाला सांगू शकतो. कमाल, तुम्ही इतकं आत्मविश्वासपूर्ण बोलताय. आत्मविश्वास साहेब, मी गेली 1 वर्ष झाले तालुक्यामध्ये फिरतोय. लोकांची भावना काय आहे, लोकांच्या अडचणी काय आहेत, आणि तुम्ही जर 15 वर्ष जर आमदार जर होते तर तुम्ही तालुक्यासाठी तुम्ही काय केलं? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, रस्ते, लाईट, पाणी, समाज मंदिर, स्मशानभूमी बांधलं म्हणजे तुमचा तालुक्याचा विकास झाला का? हा बिलकुल विकास झाला नाही. तुम्ही तालुक्यामध्ये विकास करण्यासाठी तुम्ही तालुक्याला कुठलं धोरण त्या ठिकाणी आणलेलं आहे? आज आपल्या तालुक्यामध्ये पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे सगळ्यात मोठी इंडस्ट्री आज आपल्या तालुक्यामध्ये आहे. जगातील डेट्रॉइटची इंडस्ट्री होती गेल्या 3 वर्षापूर्वी, पण आज आपल्या भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये आपल्या चाकणमध्ये सेकंड डेट्रॉइट म्हणून पाहिलं जातं. सेकंड डेट्रॉइट म्हणून त्या ठिकाणी चाकण इंडस्ट्री पाहिली जाते. आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आपलं जे खेड तालुक्यामधलं जी इंडस्ट्री आहे, हा जो जीएसटी पेअर आहे, जीएसटी, मी एक उद्योजक, आपण चाकण MIDC वरती आणि जीएसटी त्याच्यावरती येऊ. मला पहिलं राजकारणाविषयी बोला की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याच पक्षाची उमेदवारी तुम्ही का मागताय? म्हणजे त्याच पक्षाकडून इच्छुक का? बाकी अन्य पक्ष सुद्धा आहेत की नाही? आम्ही सर्व सहकारी, आमचं कुटुंब म्हणा, खेड तालुक्यातील सर्व जनता ही सर्व पवार साहेबांच्या विचाराला मानणारी जनता आहे. आणि ज्या वेळेस पवार साहेबांना सोडून सर्व गद्दार लोक गेली आणि त्याच्यामुळं खरं तर आमच्यासारखा एक तरुण, आमचे सर्व सहकारी त्यांच्याबरोबर, त्यांनी आम्ही एक असं ठरवलं की आपल्याला साहेबांच्या बरोबर आता आपण गेलं पाहिजे, साहेबांची साथ आपण आता धरली पाहिजे. आणि साहेबांनी आपल्यासाठी काय केलं नाहीये, म्हणजे आपल्या तालुक्यासाठी म्हणा, आपल्या महाराष्ट्रासाठी म्हणा. आज जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना तर आजपर्यंत जे काही सर्व गोष्टी घडलेल्या आहेत ह्या केवळ पवार साहेबांमुळे घडलेल्या आहेत. आणि त्यांच्यावरती आता जर अशी वेळ आली असेल तर ह्या वेळेमध्ये आपल्यासारख्या सर्व तरुण सहकाऱ्यांनी, ज्येष्ठांनी पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहावं ही सर्वांची भावना होती. आणि त्यामुळं आम्ही पवार साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभं राहिलेलो आहोत. ह्याच्यामध्ये मुद्दा असा येतो, तुम्ही शरद पवारांच्या मागे आहात, म्हणजे तुम्ही तरुण कार्यकर्ते वगैरे, पण त्याला आपला पुणे जिल्ह्यातला आणि संपूर्ण तुमच्या खेड तालुक्यातला जर आपण मतदार, खेड, आंबेगाव, जुन्नर हा पट्टा किंवा बारामती, शिरूर हा पट्टा पाहिला तर जो तरुण कार्यकर्ता आहे मतदार, तो अजित पवारकडे जास्त आकृष्ट आहे. ही साफ चुकीची गोष्ट आहे. कारण की आता लोकसभेची निवडणूक झाली 2024ला, 2 महिन्यापूर्वी जे निकाल झाले त्या निकालामध्ये स्पष्टपणे आज खेड तालुक्यामध्ये 46,200 मताचं लीड केवळ पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे आणि अमोल कोल्हे साहेबांच्या कामामुळे त्या ठिकाणी आज ते 1.5 लाखाच्या मतांनी ते निवडून आले. त्याच्यामुळे आता दादांचा करिश्मा आता एवढासा काय राहिलेला नाहीये, परंतु पवार साहेबांच्या पाठीमागं सर्व लोक आज पण ठामपणे उभे आहेत. अच्छा, त्याच्यामुळे थोडक्यामध्ये राजकीय परिस्थिती तिथली अशी आहे ते ओळखून तुम्ही हाच पक्ष, नाही पण ते ह्याच्या अगोदरच हाच पक्ष, म्हणजे हे आत्ता निवडणूक आत्ता झाली, पण हे ज्या वेळेस पक्षाची फूट झाली, ते पक्षाची फूट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्येच
आम्ही पवार साहेबांचा झेंडा हातात घेतला. त्याच्या वेळेस कुठली निवडणूक नव्हती, काही नव्हतं. आम्ही त्याच वेळेस साहेबांचा झेंडा आम्ही हातात घेतला होता. थोडक्यात साहेबांचे विचार तुम्हाला, साहेबांचे विचार, साहेबांची काम करण्याची पद्धत, लोकांच्या हिताचं ते काय करतात हे आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी जाण आहेत. आणि आमचे जे ज्येष्ठ लोक आहेत ते ज्येष्ठ लोक पण सांगत असतात की बाबा तरुण सहकाऱ्यांनी सर्वांनी पवार साहेबांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. ते आम्हाला काही गोष्टी सूचना करत असतात. त्याच्यामुळे आम्ही त्या लोकांचा पण आदर करून, आणि पवार साहेबांचे विचार डेफिनेटली सगळ्यांनाच पटतात, त्याच्यामुळे आम्ही सर्व मंडळी पवार साहेबांच्या बरोबर त्यासाठी खंबीरपणाने उभे राहिलेलो आहोत. पण सुधीरजी, याच्यामध्ये आता तुम्ही वर्षभर काम करताय साहेबांबरोबर, तुम्ही आतापर्यंत भरपूर त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार याच्या वतीने तुमचा मी सेविकरी फाउंडेशन यांच्या वतीने तालुका पिंजून काढला, हे सगळं ठीक आहे. आता गेल्या 8-10 दिवसापूर्वी तिथे नवीन एक नाव समोर आले, अतुल देशमुख. म्हणजे आमदारकीसाठी तुम्ही प्रयत्न करतात, उमेदवारी तुम्हाला मिळणार असं म्हणून सगळं आतापर्यंत चर्चा सुरू होती. नवीन हा टेस्ट मध्येच मिळालाय, अतुल देशमुख यांचं नाव समोर आलंय. तुमची भूमिका काय राहणार आता? नाही, कसं आहे, ज्यावेळेस पक्ष फुटला होता त्यावेळेस मी सर्वात मोठी महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यत मी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतली. आणि आजपर्यंत पवार साहेब कुठल्याही बैलगाडा घाटामध्ये कधी आले नाही. आणि साहेबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं, साहेबांना मी निवडणुकीमध्ये उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली. साहेब म्हणले असे भरपूर इच्छुक असतात, पण तुम्ही तुमच्या कामाने तुम्ही जनतेपर्यंत गेले पाहिजेत आणि लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहे, तुम्ही काम करा, तुम्ही बैलगाडा स्पर्धा भरवा, त्या ठिकाणी मी निश्चितपणे येणार. साहेबांनी हजेरी लावली. महाराष्ट्रातील 48 लाख लोकांनी ती बैलगाडा शर्यत ऑनलाईन टीव्हीच्या माध्यमातून पाहिली. आणि त्याच्यानंतर त्या पक्षाला ऑलरेडी उभारी आहेच, परंतु माझ्यासारखा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने त्या पक्षाला उभारी द्यायचं काम तालुक्यामध्ये ज्यावेळेस कोणीही नव्हतं त्यावेळेस त्या ठिकाणी मी ते काम चालू केलं. आणि मग त्याच्यानंतर साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सहकाऱ्यांनी एक कार्यक्रम आम्ही घेत गेलो. आम्ही त्याच्यामध्ये महारोजगार मेळावा त्या ठिकाणी घेतला, त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर घेतले. आरोग्य शिबिर घेत असताना साधारणतः 12,000 लोकांना आरोग्याची सेवा आम्ही उपलब्ध करून दिली. आम्ही 300 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन केले. आता मी एक महिन्यापूर्वी चाकण या ठिकाणी रोजगार मेळावा भरवला. त्या रोजगार मेळाव्यामध्ये साधारणतः 2,000 विद्यार्थी त्या रोजगार मेळाव्याला व्हिजिट केला. आणि मी 270 मुलांना ऑन दी स्पॉट अपॉइंटमेंट लेटर त्या ठिकाणी दिलं. आज ती मुलं खेड तालुक्यातली MNC कंपनीमध्ये असेल, आपल्या इंडियन कंपनी असेल, ह्या चाकण इंडस्ट्रीमध्ये आज ती मुलं 270 मुलं कामाला लागलेली आहेत. आणि लोकसभेमध्ये ज्यावेळेस पवार साहेबांच्या बरोबर कुणी नव्हतं त्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पवार साहेबांच्या विचाराला धरून आम्ही सर्व सहकारी त्या ठिकाणी काम करत होतो. आणि पक्ष पण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण बांधणी त्यावेळेस एवढीशी मजबूत त्या ठिकाणी नव्हती तालुक्यामध्ये. परंतु हिरामन सातकर असतील, आमचे सर्व विशाल झरेकर असतील, हे सर्व तालुक्यातली सर्व अध्यक्ष मंडळी, त्याचप्रमाणे सर्व कमिटी त्या ठिकाणी आम्ही बसून त्यांच्या सर्वांच्या विचाराने आम्ही पवार साहेबांचे विचार प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, गल्लीमध्ये पोचवायचा आम्ही प्रयत्न केला. आणि मग आता त्याच्यानंतर अनेक लोक ज्यावेळेस एखाद्या झाडाला फळ फुटतं त्यावेळेस त्या झाडावरती निश्चितप्रमाणे गर्दी होत असती. आता अशी गर्दी त्या झाडावरती होणार आहेत. परंतु तुम्ही आता म्हटले की आता अतुल भाऊ देशमुख त्या ठिकाणी प्रवेश केला. आता निश्चित साहेब अतुल देशमुख हे माझे मित्र आहेत आणि ते जिल्हा परिषद सदस्य पण झालेले आहेत. त्यांचं पण काम चांगलं आहे, मी कोणाला नावं ठेवणार नाहीयेत. आणि शेवटी तिथं साहेब त्या ठिकाणी त्यांच्या निष्ठावंत कोण आहेत, त्यांच्या पडत्या काळामध्ये ती मदत कुणी केलेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी विचार होणार आहेत. आणि शेवटी संधी ही कोणाला तरी एकालाच भेटणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे मला संधी भेटली काय, त्यांना संधी भेटली काय, आम्ही प्रामाणिकपणे दोघं एकमेकांचं काम करणार आहोत. आणि महाविकास आघाडी जो कोणी उमेदवार देणार आहात त्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकपणे सर्व पक्षातील मंडळी, माझ्यासहित सर्व पक्षाची मंडळी त्या ठिकाणी काम करणार आहोत. म्हणजे उद्या तुम्हाला उमेदवारी नाही म्हटले तर तुमचा स्टँड काय राहणार? नाही, मला बंडखोरी करणार का? नाही, बंडखोरी करणार नाहीये. परंतु कसं आहे, शेवटी कार्यकर्ते, त्याच्यानंतर सर्व सहकारी यांना पण विचारात घेतलं जाणार आहे त्यावेळेस. कारण की आज त्यांच्या जीवावरती, त्यांच्या सर्वांच्या कष्टावरती आज मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि त्यांचे विचार घेतल्याशिवाय, माझ्या सहकार्यांचे विचार घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेत नाहीये. आणि मला पहिली प्रायोरिटी माझ्या सहकार्यांची आहेत, त्यांना मी पहिले विचारात घेणार. ते जे काय सांगतील
त्याच्यावरती मी पुढचा निर्णय घेणार. अच्छा, तुम्ही आता दिलीप मोहितेंचं तुम्ही सांगताय 3 टर्म ते आमदार होते. त्यांनी आता एका वर्तमानपत्राला आजच मी जाहिरात पाहिलं, अजित पवारांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ती जाहिरात होती. त्यांनी सांगितलं 2019 ते 2024 त्यांनी काहीतरी 3,960 कोटी रुपयांची कामं तालुक्यामध्ये आणली. कामं केली नाहीत असं कसं म्हणता येईल? आता साहेब, हे मी पण जाहिरात वाचली पुण्यनगरीला. 3,900 कोटी रुपयाची कामं खेड तालुक्यामध्ये झाली. साहेब, एवढं जर पैसे जर खेड तालुक्यामध्ये जर आले असते किंवा आले असतील तर मग खेडचा ह्यांनी बिहार का करून ठेवला याचं मला आजपर्यंत उत्तर नाही भेटलेलं. खेडचा बिहार केलाय? खेडचा बिहार झालाय साहेब, 100%. अरे बाप. आज खेडचा क्राईम रेट जर तुम्ही पाहायला गेला तर तुम्हाला पोलीस चौकीमध्ये, पोलीस स्टेशनमधनं मी त्याचा रिपोर्ट सहित मी आपल्याला सर्वांना देऊ शकतो. खेडचा क्राईम रेट काय आहे तो. त्याच्यानंतर इथल्या रस्त्याची जी व्यवस्था आहे, आज तुम्ही पाहिले असेल की चाकण तळेगाव रोड जो आहे हा एवढे खड्डे झालेले साहेब, तिथं अक्षरशः माणसाला जीव मुठीत धरून त्या ठिकाणी चालावं लागतं, आपली गाडी त्या ठिकाणी चालवावं लागते. त्याचप्रमाणे तुमचा हायवे आहे ना चाकण तळेगाव, हा हायवे हा तो जो हायवे आहे तो फक्त त्या नकाशावरती आहे, पण त्याची मोजणी झालेली आहे, त्याचं बरंचसं काम पेंडिंग आहे. पण ते काम करण्याचा पाठपुरावा जर कोणी केला असेल, जर केला असता तर आजपर्यंत ते काम मार्गी लागलं असतं. आज कित्येक वर्ष झाले आम्ही आमच्यासारखे उद्योजक असेल, शेतकरी असेल, आज त्या रस्त्यासाठी अनेक लोकांचे त्या ठिकाणी जीव गुदमरून जातात, अनेक लोकांचे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होऊन लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि तीच परिस्थिती आज पुणे नाशिक रोडची झालेली आहे. ते फार भयंकर आहे. भयंकर म्हणजे साहेब तुम्हाला मी सांगतो, आज आमच्या चाकण तळेगाव चौकामध्ये तिथे एक ब्रिज केलेला आहे. तो ब्रिज का केला, कुणाच्या फायद्यासाठी केला हे आजपर्यंतच म्हणजे कुणाला उलगडलंच नाही. तो ब्रिज असायला पाहिजे. जनरली ब्रिज कुठं असतो, तो चौकामध्ये असतो, चौकात असतो. तो चौकाच्या अलीकडे अर्धा किलोमीटर तो ब्रिज केलेला आहे. मग तिथनं काय होतं, तिथनं जो काही एक रस्ता होता चाकण मार्केटला जायचा तो पण रस्ता बंद झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे आंबेठाण चौकामध्ये एक ब्रिज केलेला आहे. तो आंबेठाण चौक सोडून पुढे 500 मीटरवरती तो ब्रिज केलेला आहे. नक्की त्या ब्रिजचा फायदा कुठल्या व्यापाऱ्यांसाठी झालाय का कोणाच्या पायात पाय घालण्यासाठी झालाय हे आजपर्यंत आमच्या लक्षात आलेलं नाही. अरे बापरे. म्हणजे हे 3,960 कोटी रुपये साहेब, हे सगळं 3,960 कोटी रुपये हा सगळा जुमला आहे. जरी पैसे आले असतील तर एवढे जर पैसे आले असतील मग ह्या पैशामधनं तुम्ही विकास काय केला लोकांना दिसला पाहिजे विकास. तुम्ही विकासात्मक कामं जी लोकांच्या पुढे यायला पाहिजे. तुम्ही जर म्हणता रस्ते केलेत, आम्ही त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन केलेत साहेब, रस्ते केले असते तर तुम्ही पश्चिम पट्ट्यामध्ये जर गेले तर तिथे रस्ते अक्षरशः एक गाडी जर गेली तर दुसरी गाडी त्या ठिकाणी खाली दुभाजकाच्या खाली उतरावं लागते, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ह्यांनी एवढा सगळा जर निधी जर शासन देत असेल तर हे पैसे जातात कुठं, तर याचा खरं तर खेड तालुक्याने विचार करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे 15 वर्षामध्ये त्यांनी थोडक्यामध्ये जी काही कामं केली त्याच्यामध्ये दिसण्यासारखं असं काहीच नाहीये. दिसण्यासारखं इथं काहीच काम नाही सर. आज पैसे जातात कुठे हा सगळ्यात मोठा संशय. आता तो पैसे जातात कुठं ते आता आपल्याला सगळ्या गोष्टी एक वेळेस ज्या वेळेस ती वेळ येईल ना त्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहोत. पैसे कुठे गेलेले आहेत ते वेळ आले की त्यावेळेस आम्ही सर्व गोष्टी सांगू. तुम्ही वाहतुकीचा प्रश्न बोलता बोलता आता सांगितला. तुमच्या चाकण मधून पलीकडे नाशिक हायवेला जरी जायचं भोसरीमधून चाकणला तरी 1-2 तास लागतात, इतकी प्रचंड ट्रॅफिक जाम असते. तळेगाव मधून तुम्ही इकडे शिक्रापूरला जायचं म्हटलं तर तो आता तुम्ही खड्ड्यांचा फक्त उल्लेख केला, पण त्या रोडला सुद्धा ट्रॅफिक इतकी भयंकर असते. चाकण MIDC हा एक स्वतंत्र विषय, त्याच्यावरती मला कळत नाही तुम्ही त्याच्यावरती अभ्यास केला असा मला वाटतं, तुम्हाला उभं राहायचं म्हटल्यावरती. चाकण MIDC हा एक स्वतंत्र विषय आता चर्चेचा आहे. सगळे उद्योजक जाम तापलेले आहेत. म्हणजे तुमच्या आमदारांनी काय केलं हा मला प्रश्नच आहे. खरं तर तुमच्या निदर्शनास काय आलं, तुम्ही त्याचा अभ्यास केलाय? चाकण MIDCचे प्रश्न आहेत का नाही? चाकण MIDC मध्ये गेली 1996 पासून मी काम करतोय. बरं. चाकण MIDC तुमची ऑटोलाईन तिकडे, ऑटोलाईन इंडस्ट्री आमची चाकणमध्ये, म्हाळुंगेमध्ये, नाणेकरवाडीमध्ये, आमच्या त्या ठिकाणी 3 शाखा आहेत आमच्या. बरं. तर आम्ही त्या ठिकाणी गेले 1996 पासून आम्ही चाकण इंडस्ट्रीमध्ये काम करतो. ज्यावेळेस त्या ठिकाणी काही नव्हतं त्यावेळेस आमची फॅक्टरी तिथे होती, परंतु त्यावेळेस सगळी शांतता होती, ट्रॅफिक कमी होती. परंतु आजची परिस्थिती काय आहे, चाकणमध्ये आपल्या इथं मोठी मोठी इंडस्ट्री आहेत. आज टाटा मोटर्स आहे, बजाज ऑटो आहे, फोक्सवॅगन आहे. आज जगातल्या कुठल्या
जर कार व्हायकल जर असेल त्या सगळ्या आपल्या चाकण इंडस्ट्रीमध्ये आज वसलेल्या आहेत. वाहन उद्योग सगळ्यात मोठा, वाहन उद्योग सगळ्यात मोठा आपल्या चाकण इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे त्याला जे लागणारे जे काय छोटे मोठे उद्योजक आहेत ते सगळ्यांची पसंती चाकण इंडस्ट्रीसाठी होती. म्हणून सगळे चाकण इंडस्ट्रीमध्ये आज त्या ठिकाणी पूर्ण भरलेले. आज टप्पा 6चं ॲक्विजिशन करायचं काम MIDC त्या ठिकाणी करत. अच्छा, 1 2 3 4 5 6 टप्पा जो आहे त्याचं ॲक्विजिशन करायचं काम त्या ठिकाणी चाललेले आहे. परंतु हे करत असताना आपली इंडस्ट्री त्या ठिकाणी आपल्या जागेवरती राहिली पाहिजे. आपला जो उद्योग व्यवसाय आहे आपल्या त्या चाकण इंडस्ट्रीमध्ये आपल्या खेड तालुक्यासाठी काय मिळतंय हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. पण स्थानिक प्रतिनिधींनी ह्याच्यामध्ये कुठलंही बिलकुल लक्ष घातलेलं नाहीये. स्वतःची खिसे भरून घ्यायचे यांनी तेवढंच काम आज ह्या इंडस्ट्रीसाठी केलं. आज साहेब रस्त्याची एवढी भयानक परिस्थिती आहे. माणसाला ज्यावेळेस माणूस पिंपरी चिंचवडवरून निघतो त्यावेळेस अक्षरशः तो झोपून जातो गाडीमध्ये की म्हणतो आता माझी झोप झाल्यानंतर मी उठणार म्हणजे माझ्या फॅक्टरीमध्ये मी 1.5 ते 2 तासांनी पोहोचणार. म्हणजे प्रत्येक माणसाची बसमध्ये जाणारे जे वर्कर्स आहेत, कामगार आहेत, त्यांची सुद्धा एवढी भयानक परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितींना रोज त्यांना सामना करावा लागतोय. आता हा वाहतुकीचा तो प्रचंड प्रश्न आहेच आहे, त्याच्यामध्ये ह्यांनी आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही. त्याच्यानंतर कचऱ्याचा प्रश्न आहे. आता ही चाकण इंडस्ट्री टप्पा 1 2 3 4 5 ह्या इंडस्ट्रीमध्ये जो कचरा उपलब्ध होतो हा कचरा टाकायचा कुठं? अच्छा, त्याचं काहीच नाही. त्या कचऱ्याचं कुठलंही नियोजन नाहीये. ग्रामपंचायत कुठली जबाबदारी घेत नाहीये. हा कचऱ्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पाणी. आपल्या तालुक्याला 3 धरणं आहेत. हो बरोबर. 3 धरणं आहेत. ह्या 3 धरणाचं पाणी पिंपरी चिंचवडला गेले, पुण्याला गेले आणि जे काय पाणलोट शिल्लक राहिलेलं आहे, पाणी शिल्लक राहिले हे कॅनलच्या द्वारे शिरूर बारामती त्या साईडला पाणी सोडलं जातं. बरं. ह्या पाण्याचं कुठलंही नियोजन नाही. इंडस्ट्रीला पाणी बिलकुल मिळत नाही. हे पाणी फक्त जे काही रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स वाले आहेत त्यांना त्या ठिकाणी पाणी दिलं जातं. पाणी इंडस्ट्रीला पाणी मिळत नाही. इंडस्ट्रीला पाणी मिळत नाही. पाणी 100% सगळ्यांना मिळालं पाहिजे. रेसिडेन्शियल वाल्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या घरात पाणी पोचलं गेलं पाहिजे. परंतु हे का होत नाहीये? त्या पाण्याचं नियोजन नाहीये. माझ्या धरणामध्ये किती TMC साठा आहे हे मला माहीत असणं गरजेचं आहे. माझं धरण किती TMCचं आहे हे पहिलं मला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आजपर्यंत ज्यावेळेस धरणं 1962 1958 सालीची धरणं झालेली आहेत त्या धरणं झाल्यानंतर आजपर्यंत त्या धरणाचं सिंगल ऑडिट झालेलं नाहीये. त्या धरणामध्ये आज गाळ एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये साठलेल्या आहेत. कोणतं? चासकामानचं म्हणतात. चासकामान धरणाचा, भामासखेड, सगळ्या धरणांची हीच परिस्थिती आहे. बर. आज तुम्ही 3ही धरणामध्ये जा, हे 3ही धरणांची हीच परिस्थिती आहे. गाळाने भरली, गाळाने भरलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण फक्त म्हणतो आमचं चासकामांचं धरण 3 TMCच आहेत. 1 TMC पाणी PCMCला दिलं, 1/2 TMCचं पाणी PMCला दिलं. आता शिल्लक राहिलं पाणी हे खेड तालुक्याला, भामासखेड. असा कुठलाही त्याच्यामध्ये यांनी त्याच्यामध्ये कधी ऑडिट केलेलं नाहीये. मला खेड तालुक्याला पहिलं पाणी तुम्ही संरक्षित करायला पाहिजे, आरक्षण ठेवायला पाहिजे. मला याचं 20% पाणी, हा जो धरण साठा आहे या धरण साठ्याचं 20% पाणी माझ्या पहिलं खेड तालुक्याला राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जे पाणी जे काही शिल्लक राहील त्याचं तुम्ही वाटप करा. ह्यांनी असा कुठलाही त्याप्रमाणे त्याचं ऑडिट न झाल्यामुळे यांनाच माहिती नाही की पाणी किती धरणामध्ये आहेत. म्हणून ह्या पाण्याचं ढिसाळ नियोजन असल्यामुळं इंडस्ट्रीमध्ये पाणी त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यानंतर साहेब 2016ला ह्या इंडस्ट्रीमध्ये ESI नावाचं गव्हर्नमेंटचं जे रूल्स आहेत जो आपला इंडस्ट्रीमध्ये चालू असतो. ESI आपण तो 2016 चालू झाला, पण तो 2016ला चालू झाल्यानंतर आज 2024 आहे. साहेब मी तुम्हाला सांगतो आपल्या इंडस्ट्रीमधनं एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर ह्या दोघांचे पण ESI त्या ठिकाणी डिडक्ट केले जातात. साधारणतः 12.5% होतात. आमचे 5.75 होतात, वर्करचे काहीतरी 7.25 असे 12.5% ह्या दोन्ही मालक आणि कामगारांचे कट होतात. आणि हे पैसे कुठे जातात? हे पैसे गव्हर्नमेंटला जातात. आता ह्याची अमाऊंट जर तुम्हाला जर सांगितली मी, याची अमाऊंट वर्षाला 5,000 कोटीची आहे. 5,000 कोटी? 5,000 कोटी. तुम्ही राज्याचा आकडा सांगताय? राज्याचा नाही, मी फक्त खेड तालुक्याचा आकडा तुम्हाला. फक्त खेड तालुक्यात 5,000 कोटी रुपये दरवर्षी ESI मधनं त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला जातात. आणि साहेब ह्याच्यावरती माझ्या कामगारांना जो काय बेनिफिट व्हायला पाहिजे तो 0% बेनिफिट होतो. इथे ESIचे हॉस्पिटल कुठे आहेत? एक औंधला आहे आणि एक मोहननगरला आहेत. अशी 2 हॉस्पिटल आहेत. माझा हा जो 5,000 कोटी जो गव्हर्नमेंटला जमा होतात, तर ह्या जमा होण्यामध्ये खर्च किती होतो साहेब? 500 कोटी रुपये खर्च होतो.
पण माझ्या कामगारांना ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो, ऍक्सिडेंट झाल्यानंतर ESIच्या अंडर त्यांना ऍडमिट केलं जातं. पहिलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं त्याला. बरोबर. प्रायव्हेट हॉस्पिटल गेल्यानंतर त्याला पहिलं 10-5 हजाराचं बिल त्याला भरावं लागतं. त्याच्यानंतर तो त्या सिस्टममध्ये बसला तर त्याला ESI साठी त्याला आज मोहननगरला किंवा चिंचवडला आणावं लागतं किंवा औंधला आणावं लागतं. परंतु हे जे पैसे कट होतात, आज 5,000 कोटी जर माझ्या वर्षाला कट होतात, आतापर्यंत 10 वर्ष झाले साहेब. आज तुम्ही जर हिशेब लावला 50,000 कोटी आज शासनाकडे जमा येतो. मग तुमचे आमदार करतात काय? मला हेच कळत नाहीये की ह्याच्यासाठी त्यांनी कधी आवाज उठवला का? आज तिथं MIDCच्या जागेमध्ये मोठं ESI हॉस्पिटल करायचं नियोजन केलेले हे 2018ला. त्याचं काहीच झालेलं नाही पुढे आतापर्यंत काहीच झालेलं नाही. MIDCचं हॉस्पिटल आज ESIचं हॉस्पिटल झालं. जागा आरक्षित आता ती द्यायची कुठं? आता MIDCकडे एवढ्या ओपन स्पेस पडलेल्या आहेत, त्या ओपन स्पेस मध्ये कुठेही 10-15 एकरची जागा MIDC त्यांना आरामात प्रोव्हाइड करू शकतं. आणि याचा पाठपुरावा कोणीतरी केला गेला पाहिजे. तो पाठपुरावा करणारा माणूसच सक्षम नसेल तर त्याच्यामध्ये काम होणार नाहीये. त्याच्यामुळं MIDCचं आधी सर्वात महत्वाचं ESI हॉस्पिटल कामगारांसाठी कचरा पाणी ESI सगळ्यात महत्वाचं. माथाडीचा एक विषय फार गंभीर, फार वारंवार कानावर येतो. माथाडी कायद्यानुसार तुम्हाला थोडक्यात सांगायचा उद्देश असा की मागे एकदा राहुल बजाज यांचे चिरंजीव राजीव बजाज यांनी शरद पवारांकडे तक्रार केली होती की चाकण MIDC मधून आम्हाला स्थलांतर करावं वाटतं. का? तर तिथल्या गुन्हेगारीच्या मुळे. आणि त्यात माथाडी हा महत्वाचा मदत. म्हणजे MIDCच्या लोकांना इंडस्ट्रीमध्ये संपूर्ण गुन्हेगारीचा फार मोठा फटका बसतोय. त्यात माथाडीचा फार मोठा फटका बसतोय. याच्यावरती ह्या आमदारांनी काही केलंय की नाही? आता हे माथाडीचं जे आज गव्हर्नमेंटकडनं हा जो रूल्स आहे माथाडीचा, हा जो रूल्स माथाडीचा आहे कशासाठी आहे, कोणासाठी आहे? हा जो रूल्स आहे हा जी काय आपली बाजारपेठ आहेत, बाजार समिती आहेत, त्याच्यानंतर शासकीय गोडाऊन जे आहेत, तर त्या ठिकाणी भराई आणि उतराई याच्यासाठी ऍक्च्युली माथाडी लागली जातील. पण ही माथाडी त्या इंडस्ट्रीमध्ये आली. इंडस्ट्रीमध्ये नाही, इंडस्ट्रीमध्ये माथाडी ही नसली पाहिजे. तिथं भराई उतराई हा प्रकार जरी असला परंतु ह्यांनी रूल्स असा उलटा लावलेला आहे. कारण की आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या काळामध्ये की माथाडी कधी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये नव्हती. फक्त आता जरी ठीक आहे, आता माथाडी आली इंडस्ट्रीमध्ये, आता माथाडी इंडस्ट्रीमध्ये आले, तिथं माणसं असली पाहिजे ना कामाला. माथाडीवरची जी लोक असतात ती लोक त्या जागेवरती कामाला असायला पाहिजे. ती लोक कामाला नसतात, त्यांना फक्त कार्ड दिलं जातं. आणि कंपनी काय करते, कंपनी त्या ठिकाणी हातगायला येत असते. कंपनीला आज एवढा मोठा एक्सपेन्स त्या ठिकाणी पेलवत नाहीये. कंपनी त्या लोकप्रतिनिधीच्या प्रेशर खाली फक्त लोकांची नावं त्या माथाडीमध्ये लावायची आणि त्यांचे पगार त्या ठिकाणी त्यांचा संबंधित कोण व्यक्ती असेल त्या व्यक्तीला त्यांनी तो देऊन टाकायचा. म्हणजे माथाडीची आमच्या इंडस्ट्रीमध्ये ही लूट चाललेली आहे कंपनी गेले कित्येक वर्षापासून. आणि त्याच्यातला जी लूट जी होतीये त्याचा मी साक्षीदार आहे. अच्छा. त्याचा मी सुद्धा एक त्या ठिकाणी उद्योजक आहेत. माझी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लूट होतीये आणि ही कुठेतरी थांबली पाहिजे. येणारं सरकार महाविकास आघाडीचं सरकार होणार आहे. निश्चितप्रमाणे त्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी आम्ही पाहिजे ते त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. सरळ खंडणीखोरी हो, सरळ खंडणीखोरी म्हणजे काम न करता तुम्हाला तुमच्या नावावर पैसे जमा, हे गेले कित्येक वर्ष चालू आहेत. अरे बाप. आणि त्याच्यावरतीच ह्यांचं राजकारण चाललेलं आहे सगळं. मी अजूनही ऐकलं तिथले बहुतेक राजकीय नेते हे त्या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये कंत्राटदार आहेत. कंत्राटी कामगार पुरवणं, भंगार उचलणं, म्हणजे राजकीय पदाचा वापर हा मॅक्झिमम तिथे इंडस्ट्रीवाल्यांना इंडस्ट्री वाढण्याच्या ऐवजी त्यांना सतावण्यासाठी केला जातो. साहेब, चाकणमध्ये एवढी मोठी इंडस्ट्री आहे आणि मला रोजगार मेळावा घ्यावा लागतो. म्हणजे ही शोकांतिका आहे. चाकणमध्ये आज एवढ्या मोठी इंडस्ट्री आहे, तिथं रोजगार मेळावा घ्यावा लागतो. का? तर तरुणांना तिथं काम नाहीये, स्थानिकांना काम मिळत नाही. आता ह्याच्या पाठीमागचं कारण काय? स्थानिकांना काम मिळत नाही. काय कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जे काही स्थानिक प्रतिनिधी आहेत त्या स्थानिक प्रतिनिधी त्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं, त्यांचं लेबर कॉन्ट्रॅक्ट असतं, त्यांची माथाडी असते, त्यांचं स्क्रॅप असतं, हे सगळं त्या कंपनीमध्ये त्यांचं असतं. आणि हे करत असताना ती कंपनी काय करते की मग स्थानिक लोकांना, दुसरे ज्या काही गावातले लोक असतात त्या स्थानिक लोकांना त्या ठिकाणी तिथे येऊ देत नाहीये. का? तर ते म्हणतात की नाही, आम्ही स्थानिक प्रतिनिधीच्या बरोबर आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही काही काम देणार नाहीये. त्याच्यामुळे स्थानिक लोक त्या ठिकाणी त्या कामापासून वंचित राहिलेले आहेत. म्हणून ज्या वेळेस मी खेड तालुक्यातल्या
पश्चिम भागामध्ये, पूर्व पट्ट्यामध्ये मी काम करत होतो. प्रत्येक माणूस त्या ठिकाणी सांगत होता की साहेब आम्हाला काम पाहिजे, आम्हाला काहीतरी तुम्ही कामासाठी काहीतरी केला. म्हणलं आपल्या तालुक्यामध्ये एवढी इंडस्ट्री असताना अरे तुम्हाला काम कसं नाहीये, म्हणून आम्ही तो रोजगार मेळावा त्या ठिकाणी भरवला. म्हणून खेड तालुक्यातली 250-300 मुलांना त्या ठिकाणी काम लावायचं, त्या ठिकाणी आम्ही काम केलं. अशा पद्धतीचं हे सगळं काम चाललेलं आहे. हे कुठेतरी बदल व्हायला पाहिजे आणि त्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अच्छा, म्हणजे हे सगळे बदल करण्यासाठी म्हणून तुम्ही आमदारकीला उभं राहायचं म्हणताय? 100%. हे चाकण एमआयडीसीचे प्रश्न आले तुमच्या तालुक्यामध्ये. खेड म्हणजे थोडक्यात राजगुरुनगर, चाकण, आळंदी ह्या 3 नगरपालिका आहेत. 3 नगरपालिकांचं व्यवस्थापन तुम्ही जर बाकीच्या अन्य शहरांमध्ये पाहिलं तुम्ही, तसं खेड तालुक्याची बरोबरी ही बारामती बरोबर व्हायला पाहिजे. बारामती ज्या पद्धतीचा सुपीक एक सदन चांगला तालुका आहे, त्या पद्धतीचा खेड तालुका आहे. पण डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये पाहिलं तर खेड तालुका तसा कितीतरी वर्ष मागे आहे. खेड तालुक्यामध्ये जी इंडस्ट्री आहे, खेड तालुका, एकटा खेड तालुका 7 राज्यांचा जेवढा जीएसटी नाहीये, काय बोल 7 राज्यांचा तेवढा एकटा खेड तालुक्याचा जीएसटी 45,000 कोटी. जीएसटी 45,000 कोटी खेड तालुक्याचा? 45,000 कोटीचा जीएसटी आपला एकटा खेड तालुका शासनाच्या तिजोरीमध्ये भरतोय. मग त्यातून तुम्हाला मिळतं काय? आणि त्याच्यामध्ये आम्हाला ना रस्ते मिळत, ना आम्हाला लाईट मिळत. लाईटची साहेब एवढी भयानक परिस्थिती आहे की तुम्हाला मी सांगतो, आपल्या लाईटचा टेरिफ रेट जो आहे, टेरिफ रेट महाराष्ट्रामधला आपला पर युनिट 13 ते 14 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला गुजरातला तुम्ही इंडस्ट्री टाका, तुम्हाला गुजरातला 6 रुपये 70 पैसे, 7 रुपये समथिंग आहेत. तुम्ही उत्तरांचलला टाका, तुम्हाला तिथं 4 रुपये 30 पैसे. तुम्ही कर्नाटकमध्ये धारवाडला टाका, तिथं तुम्ही 6 रुपये 70 पैसे. म्हणजे साहेब आपल्या इथं 50% वीज वरती एक्स्ट्रा पैसे आपल्याकडनं घेतले जातात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपली वीज त्या ठिकाणी बिलकुल कंटिन्युअसली नसती, कायम फ्लक्च्युएशन असतं. दिवसातनं 10 वेळा त्या ठिकाणी लाईट जाती. त्याच्यामुळं जे काय फर्नासवाल्या कंपन्या आहेत, जिथं ज्या वेळेस मेल्टिंग होतात त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम येतात त्यांना. परत ते मेल्टिंग करायला आणि त्यांना 1.5-2 तास लागतात. त्याच्यामुळे त्यांची अतिरिक्त वीज त्या ठिकाणी परत खर्च होते. म्हणून यासाठी MSEBीचा पण गलथान कारभार आहे, त्याच्यावरती कोणाचं कंट्रोल नाहीये. पाण्याची व्यवस्था नाही, कचऱ्याचं व्यवस्थापन नाहीये, त्याच्यानंतर तुमच्या रस्त्याचं व्यवस्थापन नाहीये. आणि एवढा पैसा जर आपल्या एकट्या खेड तालुक्यामधनं सरकारच्या तिजोरीत जर जात असेल तर आपण छातीठोकपणे ज्या वेळेस त्या विधान भवनामध्ये आपण विधानसभेमध्ये जातो आणि आपण तिथं प्रश्न विचारतो आपल्या जनतेसाठी की माझ्या खेड तालुक्यासाठी एवढा मी जर निधी जर देत असेल, एवढं जर जीएसटी पेड करत असेल तर माझ्या खेड तालुक्यात का नाही डेव्हलपमेंट करत? हा फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं तर अर्थकारणामध्ये जर तुम्ही गेला तर देशाच्या ओव्हरऑल संपूर्ण अर्थकारणामध्ये एकटी मुंबई 30% रेव्हेन्यू देते. बरोबर आहे. शिवसेने किंवा ठाकरेंची शिवसेना त्याविषयी काय बोलत असते की आम्ही जर 30% रेव्हेन्यू देतो तर त्या तुलनेमध्ये मुंबईला वाटा किती मिळतो. आज देशामध्ये परिस्थिती अशी आहे, उत्तर दक्षिण असा जर विचार केला तर दक्षिणेतले लोक म्हणतात आमच्याकडचे 100% टॅक्स पेअर आहेत आणि आमचा सगळा पैसा तुम्ही खर्च करता उत्तर प्रदेशला, आम्हाला देता काय? खेड तालुक्याने असा प्रश्न कधी केला आहे का की आमच्याकडून 45,000 कोटी रुपयांचा जीएसटी जातो, आम्ही ESI साठी 5,000 कोटींचा आमचा वाटा आहे, म्हणजे 50,000 कोटी रुपये तुमच्या ह्याच्यातून किमान हे असे ढोबळ मानाने साहेब जात असेल तर तुम्हाला मिळतं काय? त्याच्यामध्ये तुमचे राजकीय नेते करतात काय? त्याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हा खेड तालुका जो आहे, हा जो इन्कम टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स हा 40,000 कोटीचा इन्कम टॅक्स दरवर्षाला भरतो. अरे म्हणजे तसा सगळा हिशोब केला तर लाख कोटी रुपये तुम्ही भरताय. आम्ही आपल्या ह्या सर्वांच्या खिशातनं हे सगळे पैसे जातात. खेड तालुक्यातल्या आम जनतेच्या खिशातनं हे सगळे पैसे जातात. हे सर्व पैसे कोणाचे साहेब? हे सर्व पैसे आपल्या खेड तालुक्यातल्या ह्या जनतेचे पैसे आहेत. आणि त्यासाठी तुम्ही जनतेला काय दिलेले आहेत? मला इंटरेस्टिंग यासाठी वाटतंय की तुम्ही जवळपास 1 लाख कोटी रुपये केंद्र, राज्य सरकार किंवा अन्य शासकीय आस्थापनांना देता आणि त्या तुलनेमध्ये तुमचे आमदार जाहिरात करतात 3,960 कोटी रुपयांची ही मी डेव्हलपमेंटची कामं केली. थोडीफार काहीतरी वाटायला पाहिजे राव. तुम्ही मला वाटतं सुजयराव तुम्ही ह्या विषयावरती जरा परखडपणे बोललं पाहिजे, प्रकाश टाकला पाहिजे. अपेक्षा ती आहे. निश्चितपणे मी एक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी इंडस्ट्रीची बाजू घेणारा माणूस आहे मी. पण त्याच्याच बरोबर माझ्या खेड तालुक्यातील आम जनतेचा पण विकास त्याच्याबरोबर व्हायला पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणे भावना असणार आहे. नाही, तुम्हाला न्याय्य वाटा मिळत नाही हे 100% खरं आहे. म्हणजे आतापर्यंत खेड तालुक्याच्या इतिहासात एवढे आमदार होऊन गेले, इतकं बारीक गणित कुणी मांडलं नव्हतं.
की आम्ही एवढे पैसे सरकारला देतो त्या तुलनेमध्ये आमच्या वाट्याला काय येतं, हा प्रश्न सरळ सरळ येतो. यात चुकीचं काहीच नाही. आणि फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्ही सांगताय ती आकडेवारी ह्या फिगर्स तुम्ही कुठं पण जाऊन चेक करू शकता, तुम्ही पाहू शकता ह्या फिगर्स खरोखर गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी पेड होतात की नाही होतात. आणि कारण की आम्ही जीएसटी पेअर आहोत, आम्ही जर जीएसटी नाही पेड केला तर आमचं इन्व्हॉइसिंग लॉकिंग होऊन जातं. बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे त्याच्यातल्या अडचणी काय आहेत. हा 100% जीएसटी हा 45,000 कोटी जो आहे हा दरवर्षी त्या ठिकाणी भरलाच जातो, पण त्याच्या बदल्यात ह्या तालुक्याला काही मिळत नाही. अहो साहेब, साधं इथं आपल्या इथं एक ITचं प्रशिक्षण, आता हे जे सांगतात ना आम्ही विकास केला, तुम्ही काय विकास केला? मला मागाशी तुम्हाला ते उत्तर मला तुम्हाला द्यायचं होतं, तुम्ही पण म्हटले इंडस्ट्रीचा नंतर प्रश्न घेऊ. तर त्या प्रश्नावरती तुम्हाला मी त्याचं उत्तर द्यायचं देतो की आपण ज्या वेळेस एखाद्या चाकण इंडस्ट्री, आपली एवढी मोठी इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला चांगले कामगार हवेत. हो बरोबर. चांगले कामगार आपल्याला मिळतील कुठं? प्रशिक्षण केंद्र पाहिजे. प्रशिक्षण केंद्र पाहिजे. ते प्रशिक्षण केंद्र म्हणजे काय? ITI सेंटर. बरोबर. जे गव्हर्नमेंटचं ITI सेंटर असतं, ते ITI सेंटरचं 1000-2000 मुलांचं एखाद्या गायरानामध्ये कुठली तरी जागा घेऊन त्या ठिकाणी ITI सेंटर केलं पाहिजे. आतापर्यंत नाही दिले. आतापर्यंत ITI सेंटर आपले तर नाहीत, आहेत पण ते चांडोली या ठिकाणी किती 50-25 लोकांचं ITI सेंटर. साहेब, इंडस्ट्रीला रोज लोक लागतात किती? आज 6000 लोकांचं शॉर्टेज आहे मला. आज माझ्या MIDC मध्ये, चाकण MIDC मध्ये मला 6000 लोक आजच्या घडीला मला पाहिजे, जे टेक्निकली साऊंड आहेत. टेक्निकली म्हणजे काय? मला 10वी 12वी नापास ही लोक ITI जर झाली तर त्यांना मी फिटर असेल, वेल्डर असेल, टर्नर असेल, ग्राइंडरवाला असेल, प्रेस ऑपरेटर असेल, अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतो. आम्हाला इंडस्ट्रीला काय लागतं त्याचं ITIचं प्रशिक्षण आम्ही घेऊ शकतो. बरोबर. आणि त्या मुलांना त्या ठिकाणी आम्ही जॉब लावू शकतो. तर अशा एक विजनरी असणारा माणूस खरं तर ह्या तालुक्याला हवाय, आणि तो दुर्दैवाने आपल्याला भेटलेला नाही आजपर्यंत. आता आमच्या सर्वांच्या रूपाने तो तुमचा अनुभव, कारण की फक्त इंडस्ट्री म्हणून मी काम नाही पाहत, परंतु स्थानिक जे आपले स्थानिक मुलं आहेत, त्या स्थानिक मुलांचं पण त्या ठिकाणी उच्चाटन झालं, मिळालं पाहिजे, त्यांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर. आज काय होतं माहिती का? ज्या ठिकाणी स्थानिकांना त्या ठिकाणी एवढं डावललं जातं की समजा माझी जमीन MIDC मध्ये गेलेली आहे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. माझी MIDC मध्ये जमीन गेलेली आहे, माझा माणूस त्या ठिकाणी कंपनी मी लागला पाहिजे, ठीक आहे. पण तिथं जे काय काम चालतं, समजा एखादी इंडस्ट्री आलेली आहे, MIDCनी जागा लेवलिंगला दिली, व्हॉटेवर जे काय काम दिलेले आहेत, तर ते काम कोण करतं? इथले स्थानिक प्रतिनिधी. हे सगळं त्यांच्या हातामध्ये. अरे मग स्थानिक प्रतिनिधींनी जर एक ते काम घेतलं असेल तर तिथले जे काही गाववाले आहेत, तिथले जे काही लोकल माणसं आहेत, त्याचा कोणाचा तरी एखाद्याचा डंपर आहे, एखाद्याचा JCB आहे, तुम्ही लावून घेतला पाहिजे. बरोबर. तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी कम्प्लिटली त्यांना डावललं जातं. आणि म्हणजे हे तालुका आता खरोखर ह्या गोष्टीला, ही कामं सगळे आमदार करतात. म्हणजे आपल्याला खरं तर आता ह्या इंडस्ट्रीसाठी एक स्किल सेंटर चांगलं, मला वाटतं तुमच्याशी इंडस्ट्री बद्दल एक स्वतंत्र आपण व्याख्यान हे करू, आपण स्वतंत्र मुलाखत करू. तुमचा त्यातला प्रदीर्घ अनुभव आहे. ओव्हरऑल संपूर्ण राजकारण, तुम्ही जे सगळे प्रश्न सांगितले, खेड तालुक्या उद्या तुम्ही समजा आमदार झाला तर तुमच्याकडे त्या संदर्भातली डेव्हलपमेंटसाठी काय ब्ल्यू प्रिंट वगैरे तयार आहे का? तुम्ही इतके वर्षभर अभ्यास करता तुम्ही, तर तुम्हाला असं वाटतं, तुम्ही सांगितलं की इंडस्ट्रीसाठी ITI पाहिजे होता, तिथे मोठं हॉस्पिटल पाहिजे होतं वगैरे वगैरे. ओव्हरऑल संपूर्ण जसा तुमचं खेड तालुक्याला पर्यटन सुद्धा फार मोठं आहे. आदिवासी पट्टा जर तुमचा पाहिला, कोहिंड्यापासून पुढचा सगळा वर्षाचा भाग पाहिला तर तिथून निसर्गरम्य आहे एकदम. तुम्ही लोणावळा मावळ तालुका घेतला, मुंबईचा पुण्याचा क्राऊड सगळा मावळला पर्यटनासाठी जातो. तिकडे आंबेगावला सुद्धा आता बऱ्यापैकी डेव्हलप होत चाललं, जुन्नरला डेव्हलप. खेड तालुक्याचा तसा काही विषय आहे का नाही? तुमच्या डोक्यात खेड तालुक्याची ब्ल्यू प्रिंट आहे का? खरं तर गेली 1 वर्षापासून मी खेड तालुक्यामध्ये काम करतोय. माझ्या तालुक्याची ब्ल्यू प्रिंट रेडी आहेत माझ्याकडं. क्या बात. मला काय काय करायचंय, माझं काय व्हिजन असलं पाहिजे, माझी मिशन काय असली पाहिजे, हे सगळं माझं ऑन पेपर सगळं रेडी आहेत माझं. म्हणजे ज्या वेळेस त्यावेळेस ती वेळ येणार आहेत ना, त्यावेळेस निश्चितप्रमाणे या सगळ्या गोष्टी बोलणार आहात. परंतु मी आज तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं आपल्या इथं, मी परत तुम्ही म्हणता तुम्ही इंडस्ट्रीवरती आले, आज मला काम पाहिजे ना. बरोबर. मला काम पाहिजे, पोटाला असल्याशिवाय काय, मला काम पाहिजे. तर माझी इथे इंडस्ट्री आहे, त्याला पूरक काय पाहिजे? स्किल सेंटर पाहिजे, त्याला एखादं इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे. आज आपल्या इथं इंजिनिअरिंग कॉलेज नाहीये. जे आंबेगावमध्ये, जे शिरूरमध्ये, जे पुण्यामध्ये आहेत, ह्या इकडनं तिकडनं लोक शिकायला जातात आणि ती लोक आपल्या खेड तालुक्यामध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्या इथं साहेब आरोग्याची एवढी भयानक
परिस्थिती आहेत. जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत गव्हर्नमेंटचे, हे आरोग्य केंद्र म्हणता येणार नाही त्यांना. अरे बाप, एवढं बेकार आहेत. कारण की मी सगळ्या आरोग्य केंद्राला भेट दिलेली आहे. क्या बात. ज्या वेळेस आमचे आंबोलीला आणि ढेण्याला मी शिबिर घेतली होती, त्यावेळेस तालुक्यातली सगळ्या आरोग्य केंद्राला मी भेटी दिल्यात. साहेब, आजच मी आता सह्याद्री हॉस्पिटलला जाऊन आलो. साप चावला. साप चावल्यानंतर आपल्या आरोग्य केंद्रामध्ये त्याचं औषध असतं, लस उपलब्ध पाहिजे. ती लस उपलब्ध नाहीये. त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 3,90,000 रुपये बिल झालं. आता आम्ही ते बिल कमी करून त्या पेशंटला सोडून आलो मी आता. अरे बापरे. आणि कुत्रं चावतो तर त्याची लस असली पाहिजे, त्याची लस नाही. त्याच्यानंतर आपले जे काही वेगवेगळे आजार असतात तुमच्या ऋतूप्रमाणे, त्याची औषधं असली पाहिजे. त्या कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी औषधं उपलब्ध नसतात, डॉक्टर अवेलेबल नसतात. सर, काल एक ऍक्सिडेंट झाला आंबोलीमध्ये. एका मुलाला एवढं भयानक लागलं, अक्षरशः नाका तोंडातून रक्त येत होतं. त्याचा पोटामध्ये कुठली तरी नस फाटली आणि हे सगळं रक्ताच्या तोंडातून येत. आंबोली या ठिकाणी अँब्युलन्स उभी होती, त्याचा ड्रायव्हर नव्हता. साहेब, मी माझ्या स्वतःची अँब्युलन्स तिथं पाठवली. त्यांना गाडीत घेतलं, चाकणच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथं त्याची प्राथमिक त्या ठिकाणी आम्ही फक्त तपासणी करून घेतली आणि त्याला मी बिर्ला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. म्हणजे मला म्हणायचंय काय की ह्या तालुक्यामध्ये आज एवढी मोठी इंडस्ट्री, आज एवढा मोठा परिसर आहे आणि आरोग्याची सेवा एवढी दुर्लभ आहे. आणि मग इतक्या वर्ष तुम्ही एवढे सगळे निधी आणलेत. आज कोरोना सारखी महामारी आपल्या देशामध्ये घडून गेली, एवढी लोक दगावली. त्याच्यामधून तुम्ही काय तुम्ही घेतलं आतापर्यंत? कोरोनामधून तुम्ही काय शिकले? आज प्रत्येक देशामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी 1,000, 2,000 बेडची हॉस्पिटल 3-3, 4-4 महिन्यामध्ये तयार झाली. आज कोरोना होऊन तुमचे 3 वर्ष झाले तरी अद्यापही आपल्याला कुणाच्या डोक्यामध्ये विचार नाही आला की आपल्या तालुक्यामध्ये एखादा 1000 बेडचं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला दरवेळेस वायसीएमला फोन करावा लागतो, आयसीयूच्या बेड अवेलेबल आहे की नाही, व्हेंटिलेटरचे बेड अवेलेबल आहे की नाही. आम्हाला तिथे रिक्वेस्ट करावी लागते. माझी 2 माणसं वायसीएम मध्येच कामाला लावल्यात मी. तेव्हा आमच्या खेड तालुक्याचे कुणी जर आले तर कमीत कमी त्या वायसीएम त्यांना उपचार तरी कमीत कमी करा. म्हणजे अशी परिस्थिती आज आलेली आहे. आणि हे सर्व करण्यासाठी हा बदल हा खूप गरजेचा आहे. आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं की तुमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जो काही विकास व्हायला पाहिजे, जे काही पर्यटन स्थळ आपण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आज तुम्ही तुमचा सातारा आहे, वाई आहे, लोणावळा आहे, ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. आज तिथल्या जे काही तालुक्यातली लोक आहेत त्या लोकांनी ह्या प्रत्येक ठिकाणी पाणीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं, प्रत्येक ठिकाणी पाणी गेलेले आहेत. आज आमच्या तालुक्यामध्ये नशिबाने पवार साहेबांच्या आशीर्वादाने 3 धरणं मिळालेली आहेत. आणि त्या धरणाच्या कडेला जी लोक राहतात त्या लोकांना अक्षरशः पाणी नसतं प्यायला उन्हाळ्यामध्ये. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग हे असे होत असताना आपण किती मोठी स्वप्न लोकांना दाखवणार आहात. आणि तुम्ही जर त्या आदिवासी पट्ट्यामधील आदिवासी बांधवांसाठी तुम्ही जर एवढा निधी उपलब्ध करून दिला असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही काय केलेले आहेत? त्यांच्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाहीये. पण ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. त्याच्यासाठी चांगलं काम त्या ठिकाणी मी करणार आहात. आपला जो भीमाशंकरचा जो आपला परिसर आहे, त्या भीमाशंकरच्या परिसरामध्ये आज 12 ज्योतिर्लिंगापैकी आपलं एक भीमाशंकर आहेत. अनेक भाविक येत असतात, परंतु ते येत असताना त्यांचा ज्यावेळेस ते भाविक खेडमधनं वरती जायला पाहिजे भीमाशंकरला, ते मंचरवरून जातात. कारण की गुगल लोकेशन वरती त्यांना मंचरचं लोकेशन दाखवलं जातं. का दाखवलं जातं? जरी 12-13 किलोमीटरनी हे जवळ असेल, इथं रस्त्याची व्यवस्था एवढी खराब आहे की एक गाडी समोरून आली की दुसरी गाडी खाली उतरावं लागते. त्याच्यामुळे इकडनं कोणी जात नाहीये. त्याच्यामुळे सर्वात मोठं नुकसान काय झालंय की इथला जो काय ग्रामीण भागामधला, पश्चिम पट्ट्यामधला जो सामान्य माणूस आहे, ज्याची रस्त्याच्या कडेला जमीन आहेत, त्यांनी कधीतरी इथनं जर वाहतुकीची व्यवस्था चांगली झाली असती, त्याचे डेव्हलपमेंट झाले असते, त्यांनी रस्त्यावरती कुठले तरी दुकान म्हणा, चहाचं दुकान, टपरी, वॉटेवर जे आहेत हे त्यांनी करत गेला असता आणि त्याच्यामधून त्याचा विकास झाला असता. तर अशी कुठलीही त्याच्यामध्ये यांची निष्क्रियता त्या ठिकाणी दिसून येते. आणि येणाऱ्या काळामध्ये लोक त्यांना उत्तर देणार आहेत. तुमचा अगदी सुधीरजी, तुमचा अभ्यास प्रचंड झालेला आहे. तुम्ही वर्षभरामध्ये एक समस्या जाणून घेतलेल्या आहेत, लोकांशी संपर्क केलेला आहे, तालुका संपूर्ण पालथा घातला आहे, डेव्हलपमेंटचं व्हिजन सुद्धा तुमच्याकडे आहे संपूर्ण. आणि राजकीय परिस्थिती काय आहे ही तर तुमच्या समोर आहे. रथी महारथी सगळे तुमच्या समोर अगदी खांबा टाकून उभे आहेत. लोकांनी जर तुमचा हा अभ्यास पाहिला तर मला वाटतं लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. पण तुमचा एवढा अभ्यास पाहिला तर मला वाटतं तुमच्यासारख्या अशा मंडळींची राजकारणात नितांत गरज आहे.
खरंय. कारण जे पठडीत राजकारण करतात ते आणि बंद झालं राजकारणाचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं दुकान चालवण्यासाठी करतात. त्यांना चपराक म्हणून तुमच्यासारखी मंडळी पुढे आली पाहिजेत. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.